पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न। आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या शुभ हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा आनंदात आणि उत्साहात लोकार्पण सोहळा संपन्न झाला। या संपूर्ण सोहळ्यात चर्चा फक्त एकाच नावाची झाली आणि ते नाव म्हणजे श्री नानासाहेब अण्णासो झुरे सर। या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व लहान थोर मंडळींच्या तोंडातून एकच नाव निघत होते, कारण खऱ्या अर्थाने नानासाहेब झुरे सर म्हणजे सर्व महापुरुषांच्या आचार विचारांचा पाईक आहे असे सर्वांना जाणवले। कारण 2010 साली याच निंबवडे गावात पुतळ्यावरूनच गावात फार मोठा तणाव निर्माण झाला होता। जाती धर्मात तेढ निर्माण झाली होती। त्यात गावातील तरुण मुलांवरती केसेस पडल्या होत्या। 12 वर्ष कोर्ट कचेरी चालू होती। याच काळात नानासाहेब झुरे सरांनी गावात सर्व जाती धर्मातील तेढ कमी केला व गाव बंधुभावाने एकत्रित केले आणि त्याच काळात झुरे सरांनी सामाजिक प्रबोधन करणारी व्याख्याने आयोजित केली। तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिरे आयोजित केली। महिलांना लघु व्यवसाय निर्मितीसाठी प्रयत्न केले। तसेच गावामध्ये विधवांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम, सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी व गरजूंना मोफत औषध उपचार दिली। ज्या पद्धतीने गावामध्ये झुरे सरांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली, तसेच सामाजिक क्षेत्रात सुद्धा कोरोनासारख्या काळात प्रत्येक कुटुंबाला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता पडेल त्या गोष्टींची न कोणता स्वार्थ न ठेवता मदत केली। घरगुती उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या गोष्टी, कोरोना झालेल्या व्यक्तीला बेड मिळवून देणे, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना सुद्धा त्यांनी प्राप्त करून दिली। हे सर्व करत असताना नेहमी गावात एकोपा कसा राहील यालाच त्यांनी प्रथम प्राधान्य दिले। क्रीडा क्षेत्रात सुद्धा गावात वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले। कबड्डी असेल, श्वान स्पर्धा असेल, गावात दरवर्षी होणारी कुस्ती मैदान एका वर्षी होणार नव्हते, तर झुरे सरांनी पुढाकार घेऊन त्या वर्षीही मैदान चांगले पार पडले। आजही वेगवेगळा उपक्रम राबवताना नेहमी व्यस्त असतात। हा पुतळा उभा करताना सुद्धा झुरे सरांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांनी सर्वांना सांगितले की कोणत्याही सार्वजनिक जागेवर पुतळा उभा करायचा नाही। त्यासाठी त्यांनी सर्वांना पटवून सांगून खाजगी मालकी हक्क जागेत उभा करून एक आदर्श निर्माण करून दिला। या सर्व कामासाठी त्यांनी सर्वच बाजूंनी मदत केली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीचे औचित्य साधून निंबवडेकरांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवण्यात ते यशस्वी झाले। कारण गावातील सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन कोणत्याही राजकीय पक्षाचा, पार्टीचा, गटाचा न विचार करता सर्वांची एकजुटीची मूठ बांधण्यात यशस्वी ठरल्याबद्दल उपस्थित सर्वांनी नानासाहेब झुरे सरांचे कौतुक केले, अभिनंदन केले। या कार्यक्रमासाठी आमदार गोपीचंद पडळकर साहेब, माजी सभापती सौ पुष्पा जयवंत सरगर, आटपाडी तालुका भाजपा माजी अध्यक्ष श्री जयवंत भाऊ सरगर, निंबवडेचे लोकनियुक्त सरपंच श्री बाळासाहेब मोटे, शिक्षक बँकेचे डबल चेअरमन श्री युटी जाधव सर, आटपाडीचे युवा नेतृत्व श्री विनायक पाटील, तसेच निंबवडे गावातील समस्त ग्रामस्थ, मुढेवाडी, वाक्षेवाडी व आटपाडी तालुक्यातून बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते।